केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. समर्थ रामदास स्वामी द्वारा रचित दासबोधमधील एक प्रसिद्ध वचन, जे आळस सोडून कर्म करण्यावर आणि प्रयत्न करण्यासाठी आपणास प्रेरित करतो. आता सांगायचं झालं तर साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मॅच होती. ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग आणि ऑस्ट्रेलियाने स्कोअर केला 434. वन डे क्रिकेटमधला तेव्हाचा हायेस्ट स्कोर, आणि कुणालाच वाटलं नव्हतं की हा स्कोर चेस होईल. साऊथ आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा पसरला होता, पण त्यांचा ऑलराऊंडर जॅक कॅलिस ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि प्लेयर्सला उद्देशून म्हणाला, बॉईज, आय थिंक वी हॅव डन अ गुड जॉब अँड ऑस्ट्रेलिया आर 15 रन शॉर्ट. कॅलिस टीम मेंबर्सना चार्ज करायला बोलला असेल, पण त्याच्या शब्दांमध्ये विश्वास होता. आपली टीम रन चेस करू शकते हा विश्वास. साऊथ आफ्रिकेने ती मॅच जिंकली. त्यांनी 438 रन्स केले आणि कॅलिसचा विश्वास गेम चेंजर ठरला. या 438 मॅचची आता आठवण येण्याचे कारण म्हणजे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच. दिल्लीची पहिली बॅटिंग होती. भर उन्हात 264 स्कोअर केला. आजवर 2020 क्रिकेटमध्ये कुठल्याच टीमला एवढा मोठा स्कोअर चेस झाला नव्हता, पण पंजाब किंग्सने करून दाखवलं. एक ओव्हर बाकी ठेवून 2020 मधला रेकॉर्ड ब्रेक चेस जमला कसा? पंजाबच्या जिंकण्याचं सिक्रेट आहे तरी काय, पाहूया या व्हिडिओमध्ये. आधी बोलू दिल्ली कॅपिटल्सच्या इनिंगबद्दल. पहिली विकेट गेली 28 रन्सवर, दुसरी विकेट गेली 248 रनवर. के एल राहुल आणि नितीश राणाने 220 रन्सची पार्टनरशिप केली. दोघांनी लेफ्टी राईट कॉम्बिनेशन अगदी रीतसर वापरले. त्यात के एल राहुलचे 2 कॅच सुटले आणि त्याने या सगळ्या गोष्टींचा रीतसर फायदा घेतला. त्याने फक्त फोडाफोडी केली. IPL मध्ये 150+ स्कोअर लावला. या इनिंगमध्येही त्याची सुरुवात फार स्फोटक झाली नव्हती, पण दिल्लीच्या ग्राउंडवर ऊन होतं, बॉलर्स दमत होते, बाउंड्री छोट्या होत्या. या सगळ्या गोष्टींचा फायदा सेट झालेल्या के एल राहुलने अगदी पद्धतशीर घेतला. नितेश राणाची सेंचुरी हुकली, पण त्याने 91 रन्स करत ताकद दाखवून दिली. 264 बोर्डावर लावून दिल्लीची टीम निवांत ड्रेसिंग रूममध्ये गेली. त्यांची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होती. पंजाबची इनिंग त्यांच्या 2 यंगस्टरने सुरू केली, प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग. पहिला बॉल आणि प्रियांश आर्याने 6 ठेवून दिला आणि पंजाबचा इंटेंट इथेच क्लिअर झाला. पंजाबच्या जिंकण्याचं पहिलं कारण हेच होतं, इंटेंट, जो त्यांच्या ओपनर्सने दाखवून दिला. जर ओपनिंगची जोडी हलक्यात आऊट झाली असती तर साहजिकच बॅटिंग ऑर्डरवर प्रेशर येऊन डाव हातातून निसटला असता, पण तरीही त्यांनी रिस्क घेतली. जिंकण्याचा इंटेंट ठेवून त्यात एक जण मारतोय म्हणून दुसरा निवांत खेळतोय अशातलीही गत नव्हती. दोघांनी फोडून काढलं, पण अशातच ट्विस्ट आला तिसऱ्या ओव्हरला. दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर लुंगी इंगेडी फिल्डिंग करताना पडला. अगदी ॲम्ब्युलन्स ग्राउंडवर आणण्यात आली. या सगळ्यात बराच वेळ गेला, ज्यामुळे कुठल्याही टीमचं आणि खास करून मोमेंटम मिळालेल्या बॅटर्सना कॉन्सन्ट्रेशन भंग होणार होतंच. या मोठ्या ब्रेकनंतर मॅच सुरू झाली. प्रभसिमरन सिंगल काढली आणि पुढचे 2 बॉल प्रियांश आर्याने 2 6 मारले. ओव्हर संपली. प्रभसिमरन स्ट्राईकला आला. त्याने अकिब नबीला सलग 2 6 मारले. जोडीचा इंटेंट असाच होता, जिंकण्यासाठी खेळायचं. हाच इंटेंट नेहल वडेराने दाखवला, कॉलिननेही दाखवला. पंजाबचं जिंकणं सोपं होत गेलं. पंजाब जिंकण्याचं दुसरं कारण होतं डॉमिनेशन. त्यांच्या इनिंगची 6वी ओव्हर मुकेश कुमार बॉलिंगला आला. मुकेश अनुभवी टेस्ट बॉलर, 2020 मध्ये टेस्ट मॅच टाकण्याची हुकूमत असलेला बॉलर.
प्रभसिमरनने त्याला सलग 6 4 मारल्या, एकही तुक्का नव्हता. तो मुकेश सोबत माइंड गेम खेळला आणि हवा तो टप्पा मिळवत गेला. या दोघांनी पॉवर प्ले 116 नॉटआउट या स्कोरवर संपवला. पंजाबच्या बॅटर्सनी दिल्लीला चान्सच दिला नाही. जर 6 ओव्हरमध्ये 116 होऊ शकतो तर 20 ओव्हर्समध्ये 265 सुद्धा होऊ शकतो याची झलक इथे दिसली. प्रियांश 17 बॉल 43 रन्स करून आणि प्रभासिमरन 26 बॉल 76 रन्स करून आऊट झाले. पण तोवर बोर्डावर 132 रन्स लागलेले. मॅच पंजाबच्या कंट्रोलमध्ये होती. डॉमिनेशन वरचढ ठरलेलं होतं. पंजाबच्या जिंकण्याचं तिसरं कारण होतं दिल्लीच्या चुका. टार्गेट मोठं होतं, पण दिल्लीच्या बॉलर्सने टाकलेल्या बॉलिंगचं वर्णन एका शब्दात होऊ शकतं, ते म्हणजे स्वैर. कारण खिरापत वाटावी तसेच व्हाईट बॉल्स त्यांनी दिले. थोडे नाही 12 व्हाईट बॉल टाकलेत. जरा कुठे प्रेशर क्रिएट होत असेल तर यांचा बॉलर व्हाईट टाकायचा. त्यात मुकेश आणि अकीब हे दोन्ही पेस बॉलर्स मार खात आहेत हे बघून लुंगी एन्जॉयड झाल्यावर दिल्लीने स्पिन टाकणाऱ्या विपराज निगमला सबस्टिट्यूट म्हणून घेतलं. इथे फास्ट बॉलर घेण्याचा चान्स मिस केला. भले हे दोघं मार खात असले तरी अनुभवी चमीरा हा चांगला ऑप्शन ठरला असता. पण लुंगीची जागा भरून उभं करताना दिल्ली कॅपिटल्स कमी पडली. पण अर्थात सगळ्यात मोठ्या 2 चुका होत्या श्रेयस अय्यरचे सुटलेले 2 कॅचेस. सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून करुण नायर फील्डमध्ये आला. त्याने नेहवाल वडेराची बाउंड्री लाईनवर कॅच काढली. दिल्लीने मॅचमध्ये कमबॅक केलं होतंच, त्यात श्रेयस अय्यरने कव्वा अडवला. करुण नायरच्या अगदी हातात कॅच होता, कॅच सोडला. अय्यर तेव्हा फक्त 28 रन्सवर होता. त्याने पुढचा बॉल 6 मारला. त्याच्या पुढचा बॉल पुन्हा हवेत उडाला. पुन्हा करुण नायरच्या हातात कॅच गेला, त्याने सोडला. 3 बॉलमध्ये 2 कॅचेस सुटले. करुण नायरने हातात लावलेल्या कुशन पॅडमुळे सुटले किंवा लूज झालेल्या कॉन्फिडन्समुळे सुटले, पण हे फक्त कॅच नव्हती, इथे मॅच सुटली होती. पंजाबच्या जिंकण्याचं चौथं कारण होतं श्रेयस अय्यर. त्या सुटलेल्या कॅचेस आधी अय्यरने 21 बॉल 29 रन्स केले होते, पण त्यानंतर त्याने गिअर शिफ्ट केला. कुलदीपच्या त्याच ओव्हरला 4-6-6 आले. 17व्या ओव्हरला नटराजनला फोडलं आणि तिथेच मॅचचा रिझल्ट ठरला. अय्यरने 36 बॉल नॉटआउट 71 मारला, पण महत्त्वाचा होता त्याचा कॉन्फिडन्स. ज्यावेळी त्याचे कॅचेस सुटले त्याच्या पुढच्या बॉलला त्याने उचलून शॉट खेळला. प्रभ आणि प्रियांशने दिलेला स्टार्ट थंड डोक्याच्या अय्यरने फिनिश करून दाखवला. पण पंजाब किंग्सच्या जिंकण्याचं सिक्रेट होतं त्यांचा माइंडसेट. मॅच संपल्यावर प्रियांश आर्यने सांगितली की पहिली इनिंग झाल्यावर ड्रेसिंग रूममध्ये रिकी पॉन्टिंगने सगळ्या टीमला सांगितलं, जर आपण आपला बेस्ट गेम खेळलो तर आपण जिंकू शकतो. पंजाबने हीच गोष्ट केली. वी डिझर्व टू लूज असं म्हणणारा दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल आणि पहिल्या इनिंगमधली बॅटिंग बघून आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त 1 रन जास्त करायचा आहे असं स्वतःला सांगणारा पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर. फरक होता माइंडसेटचा, जिंकण्याचा. आयुष्यात अशक्य असे काहीच नाही, फक्त हवा तो पॉझिटिव्ह माइंडसेट आणि आत्मविश्वास.